अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत जुगार आणि दारूधंद्यांवर छापे, 33 जणांना अटक. नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र जनता न्यूज. अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळोच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने धडक मोहीम राबवली आहे. नेवासा, नगर तालुका, राहता आणि लोणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच दिवशी जुगार आणि अवैध दारूधंद्यांवर मोठे छापे टाकण्यात आले. या कारवाईत एकूण 5 गुन्हे दाखल करण्यात आले असून 33 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर 6.5 लाखांपेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नेवासा परिसरात भालगाव येथे टाकलेल्या छाप्यात जुगाराचे साहित्य आणि देशी दारूसह एकूण 9 आरोपींना ताब्यात घेण्यात आले. नगर तालुका परिसरात प्रेमदान हाडको आणि रुई छत्तीसी परिसरात कारवाई करून मोठ्या प्रमाणात अवैध विदेशी दारूसाठा जप्त करण्यात आला आहे. राहता आणि लोणी परिसरात सुरू असलेल्या मोठ्या जुगार अड्ड्यांवर धाड टाकून पोलिसांनी विस्कळीत केले. राहता येथून सर्वाधिक 4,36,000 रुपयांचा तर लोणी येथून 1,37,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या 4 वेगवेगळ्या पथकांनी ही धडक कारवाई केली असून जिल्ह्यातील अवैध धंदे चालवणाऱ्यांचे धाबे यामुळे चांगलेच दणाणले आहेत. प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज, अहिल्यानगर.